सावयव कोती नोंद केल्ल्या आरोपांक जाप दिताना नगरपालिका अभियंतो श्रीकांत लवंदेन सांगलें, सावयव कोती रोग करता त्या आरोपांत तथ्य ना. गॉसिफिकेशन प्लांटात प्रक्रिया केल्ल्या 10 टन सुक्या कोयराची दिसपट्टी नोंद पालिका करता अशें स्पश्टीकरणूय तांणी दिलें. खंय तरी एक आरोप जाता, एक सावयव कोतीनो म्हणटा ताणें आरोप केला की तुमी जो गॅसिफिकेशन प्लांट स्टार्ट केल्लो थंय खंय तरी दिसाक 10 टन तो म्हणटा कचरो हे जायना. सो आनी जी दिसाक 500 kg एश तयार जावपाक जाय आसली ती थंय दिश्टी पडना. आतां 79 days जाले. हेचेर तुमचो से कितें आसा? So 10 TTP gasification plant was inaugurated in April 2026 month, and 3 months has been passed. For regular maintenance is required of this, and also this council is also maintaining register for record daily dry waste treated as at Sansod. फाटले 3 महिने जाले हो कोयर प्लांट सुरू केल्यार 9.5 ते 10 टन सुक्या कोयराची दिसपट्टी प्रक्रिया करतात. सप्तकांतल्यान मशिनाची दुरुस्ती जाता. त्या वेळार सादारण 1.5 दीस लागता. तेन्ना उरता ते कोयराचो विलेव 2 शिफ्टींनी लायतात अशें इंजिनियर श्रीकांत लवंदेन सांगलें. हांव श्रीकांत लवंदे, असिस्टंट इंजिनियर मारगांव म्युनिसिपल कावन्सील. जशें सरान सांगला त्या प्रमाणे हो वन ऑफ द प्लांट गोंयचे अर्बन लोकल बॉडी मडगांव ही अशी म्युनिसिपालिटी आसा की तांच्यांनी हो 10 TPD प्लांट इन्स्टॉल केल्लो आसा टू ट्रीट द ड्राय वेस्ट. आज हो प्लांट चालू करून ऑलमोस्ट 90 days म्हणजे 3 महिने सुमार जावपाक येता, आनी तो ऑन एन एवरेज डेली 10, 9.5, 9 असो प्लांट आमचो ट्रीट करता. कितें आसता, हो प्लांट ताजो एंड प्रॉडक्ट जो आसा ताजी एश आसा, आनी ही एश जनरेट जाली की ती कलेक्ट करून दवरून ताजे परते ब्रिक्स करचे पडटा. आतां आमी ताका सँड प्रोवायड करतले टू प्रोड्यूस द ब्रिक्स ऑन डेली बेसीस. कितें आसता, प्लांटाकूय डे टू डे केन्ना केन्ना अशें मेंटेनन्स लागतात. 90 दीस जाले 3 महिने. सो एक रेगुलर ताजो मेंटेनन्स करचो पडटा, आनी मेंटेनन्सा खातीर 1-1.5 दीस 2 दीस सुद्दां एकदां प्लांट दवरचो पडटा. पूण तरी पूण आमची इवन तशी एक्युमुलेटेड वेस्ट जाली सुद्दां जाल्यार 2 शिफ्टींनी काम करून ते ड्राय वेस्ट ऑल एज ऑन डेट ती क्लियर जायत आसता. आतां तुमी जाणा आसतले मडगांव नगरपालिकेन ऑलमोस्ट 15 ते 16 मेट्रीक टन्स ऑफ ड्राय वेस्ट जनरेट जाता. तातूंतली कितें जाता, पार्ट ऑफ द बेलिंग जाता, ती बेलिंग सिमेंट कंपनी वता, आमच्या नेसाय प्लांटाक वता, एखाद्या काकोरा वता, आनी जो आमकां टार्गेट आसा प्लांटाक 10 TPD प्लांटाक तो आमकां अचीव करचो पडटा. सो हातूंत अशें कांय हें ना की जी आज एश एक्युमुलेट जाल्ली आसा ती आमी इमिजिएटली ताका सँड वॉट एवर प्रॉडक्ट प्रोवायड करून ते आमी इमिजिएटली ब्रिक्स करून ते आमचेच कामाक आमी यूज करतले. जशें आमचे रेगुलर खंय खंय मेंटेनन्स आसता त्या कामाक ते आमी ब्रिक्स सुद्दां यूज करतले. सो तो एशाचो इशू जातलो. मेंटेनन्स हो असो एक इशू आसा की ते प्लांटाक जायी पडटा. फाल्यां एका प्लांट फुडें फुडें प्रोग्रेस जातलो तशें ताका मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टराक जो इनवॉल्व आसा त्या प्रमाणे तो मेंटेनन्सूय करतलो. आमी जर पयल्या पळय तो एश तितलो दिसना, जितलो जावंक जाय आसलो तो कमी दिसता. हाच्या पयलीं कितें विटामीन एश म्हळ्यार कशें आसता, सर्टन वेदर कंडिशन ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर क्रिएशन ऑफ दॅट वेट एश करपा खातीर. आतां तशें कितें आसा, एक फॉर्म्युला आसा त्या प्रमाणे 500 किलो, 480, 490 किलो असो जर रुटीन डेली जर एश क्रिएट जाता जाल्यार तो आमकां ताजे एंड प्रॉडक्ट तो स्टोर करून ताजे ब्रिक्स करप. हे आमचे म्युनिसिपालिटीचे काम. इतके दीस काही केले पण जावं केन्ना तरी केले ब्रिक्स केल्या ना. आमी ट्रायल बेजीस पयलीं एक 25 ते 20 आमी ब्रिक्स पयले केल्ले. आतां कशें आसा, ब्रिक्स मागीर थोडे एक पेवर टायप स्टोन किंवा धाकटे धाकटे स्लॅब खंय आमकां जाय पडटा ते प्रमाणे एजन्सी आनी म्युनिसिपालिटी मेळून ते कंप्लीट करतले. पूण आमी असो एक टार्गेट दवरला की फुडल्या 3 महिन्या भितर ते आमी ब्रिक्स किंवा धाकटे बारीक खंय स्लॅब जाय ते एशा पासून निर्माण करून ते आमी करतले. प्लांटात कोयर वडयल्या उपरांत पुरायेन लासला काय ना ते पळयतले आनी गॅसिफिकेशन प्लांट चलोवपी कंपनी कडल्यान स्पश्टीकरण घेतले अशें लवंदेन सांगलें. गॅसिफिकेशन प्लांटात प्रक्रिया केल्ल्या 10 टन सुक्या कोयराची दिसपट्टीन नोंद जाता अशें ताणें सांगलें. पूण थंय जेन्ना पळोवपाक गेल्यार जेन्ना एश भायर येता ते एशीन थोडो कचरो सामको हे जायना, तशा तसो रिटर्न येता. पेपर बसून एक थोडे बंद जायनासतना तसो भायर पडटा. हे कित्याक लागून जाता? ना, ते आतां टॅक्निकली आमी तशें तुमी म्हणा त्या प्रमाणे आमचे नजरेक घेवन आमी ते आतां पळयतले, आनी ताजेर आमी तो आमचो पुण्याक जी एजन्सी आसा ताजेर जे टॅक्निकल एक्सपर्ट आसा तांकां इमिजिएटली हांव कॉल करतलो की बाबा एक्चुअली कितें बाबा हो इशू आसा, बाबा सर्टन प्रॉडक्ट जर कित्याक बंद जायना, सम इशू कितें आहा ते आमी जाणून घेतले.
पूण हेचे पयलीं एश जो आशिल्लो तो खंय वापरला तुमी काय ना ना अजून पर्यंत आमी एश अजून हें करूं ना तो स्टोर करून आमी इल्लोसोच आसा कितें म्हणटा इल्लोसोच आसा मीन्स एक पिकअप बरसो जावपाना ना ना कशें आसा आतां कितें ताका इल्लोसो एश दिलो म्हणून तो इतलोसो ब्रिक्स करचो ना न्ही ताकाय क्वांटम ऑफ तितले एश मेळूंक जाय तितलीच ताका आमी सँड दिले की तो बाबा एक 500 ब्रिक्स कर 400 ब्रिक्स कर अशें तो ब्रिक्स करतलो पूण सर एज पर कॅल्क्युलेशन करपाक गेल्यार ऑलमोस्ट एक तुमी थोडे दीस बंद दवरले म्हणत दिसाक एक 400 किलो धरलेले आतां पर्यंत 30,000 kg थंय एश आसपा जाय आसलो सो तो थंय दिसना आनी हेजे वयल्यान डावट क्लियर जाता की खंय तरी हांगा दिसाक 10 टन जावं 9 टन तुमी म्हणटा तो हे जायना ना 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 आमचे कडेन क्लियर ते लॉग बुक्स आसा मेंटेन केल्ले तुमकां हांव ते लॉग बुक्सूच दाखयता हे मडगांव म्युन्सिपालिटीन थंय लॉग बुक क्लियर दवरलेले आसा सो हो आमचो जो सुपरवायझर तो लॉग बुक सगळें मेंटेन करता हे लॉग बुक क्लियर आसा तुमी प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनीक मिडिया हे लॉग बुक पळोवंक शकता जे आमी मडगांव नगरपालिकेन सोनसड्याचेर हे प्लांटाक आमी जे लॉग बुक मेंटेन केला तो